हाय फ्रेंड्स, माझं नाव आहे शुभम. वेलकम बॅक टू माय चॅनल. तर आज आपण बोलणार आहोत एकदम हॉट टॉपिकवर. हा आपला व्हिडिओ असणार एकदम हॉट टॉपिकवर की बी फार्मसी कंप्लीट झाल्यानंतर आपण काय केलं पाहिजे आणि मेडिकल कोडिंग हा करिअर ऑप्शन आपण कसा सुरू केला पाहिजे आणि तो किती आपल्यासाठी फायदेशीर आहे. तर ज्या स्टुडंटचा बी फार्मसी कंप्लीट झालेला आहे त्यांच्यासाठी हा व्हिडिओ पूर्णपणे हेल्पफुल ठरणार आहे. तर चला सुरू करूयात. तर बी फार्मसी कंप्लीट झाल्यानंतर स्टुडंटकडे खूप सारे करिअर ऑप्शन असतात. तसं फर्स्ट ऑफ ऑल जर आपण बी फार्मसी कंप्लीट झालं आहे तर आपण प्रोडक्शन सेक्शनमध्ये जाऊ शकतो, सेल्स अँड मार्केटिंगमध्ये जाऊ शकतो, क्वालिटी कंट्रोल, क्वालिटी ॲश्युरन्समध्ये जाऊ शकतो. आणि जर जो मुलगा टॉपर आहे, जो हुशार आहे, तर तो गव्हर्नमेंट एक्झामसाठी ट्राय करू शकतो. जसं फार्मासिस्ट म्हणून गव्हर्नमेंट फार्मासिस्ट असतात आणि सगळ्यात इम्पॉर्टंट जी एक्झाम जी UPSC कंडक्ट करते, ड्रग इन्स्पेक्टर. आणि सगळ्यात पॉप्युलर आणि जो आपण या व्हिडिओमध्ये डिस्कस करणार आहोत तो म्हणजे मेडिकल कोडिंग. तर आज आपण डिस्कस करणार आहोत मेडिकल कोडिंग हा ऑप्शन करिअर ऑप्शन म्हणून किती महत्त्वाचा आहे. कारण की मेडिकल कोडिंग हा क्विक जॉब, स्टेडी अँड लाँग लाईफसाठी आपल्याला उपयुक्त आणि हेल्पफुल ठरणार आहे. त्यामुळे आपण मेडिकल कोडिंगवर आज डिस्कस करणार आहोत. मेडिकल कोडिंग म्हणजे काय? तर मेडिकल कोडिंग म्हणजे मी तुम्हाला एकदम सोप्या भाषेमध्ये समजून सांगतो. जर डॉक्टरांनी दिलेले जे प्रिस्क्रिप्शन असतात, जे ट्रीटमेंट प्लॅन, डायग्नोसिस, डिसीज जे लिहून दिलेले असतात, त्या रिपोर्टचं ते हेल्थ रिपोर्ट जे असतं त्या हेल्थ रिपोर्टचं आपल्याला कन्वर्ट करायचं असतं इंटरनॅशनल कोर्समध्ये, जे ICD-10 म्हणजे इंटरनॅशनल कोडिंग क्लासिफिकेशन सिस्टीम 10 मॉडिफिकेशनमध्ये जे ICD-10मध्ये कोर्स असतात त्यामध्ये आपण कन्वर्ट करत असतो. सिम्पल म्हणायला गेलं तर डॉक्टरांनी दिलेले जे ट्रीटमेंट डायग्नोसिस प्लॅन आहे त्याचं कन्वर्ट इंटरनॅशनल कोर्समध्ये आपण करायचं, त्याला आपण मेडिकल कोडिंग म्हणतो. आणि त्यासाठी सिम्पल म्हणायला गेलं तर मेडिकल नॉलेज प्लस कोडिंग गाईडलाईन्स या दोन्हीचं कॉम्बो जर आपण कॉम्बिनेशन जर केलं तर आपण त्याला मेडिकल कोडिंग असं म्हणू शकतो. तर राहिला हा विषय इलिजिबिलिटी अँड स्किल्स. तर मेडिकल कोडिंगमध्ये जाण्यासाठी इलिजिबिलिटी काय लागते आणि स्किल्स कोणते लागतात. त्या एलिजिबिलिटी म्हणायला गेलं तर आपला बी फार्मसी कंप्लीट असावं लागतं. आणि जर ज्या मुलांचे आर्ट्स, कॉमर्स किंवा दुसरे जे क्षेत्र असेल किंवा ज्या लोकांनी BSc केलं आहे, MSc केलेलं आहे आणि आर्ट्स आहेत, त्याच्यामधून त्या क्षेत्राचा यूज करून पण ते मेडिकल कोडिंग या क्षेत्रामध्ये जॉब मिळवू शकतात. तर तुम्हाला असं एलिजिबिलिटीसाठी पर्टिक्युलर नाही, पण तुम्हाला डिग्री ही लागतेच. तर तुम्ही जर बी फार्मसी केला असाल तर तुम्हाला तुमचं बॅकग्राऊंड जे आहे, बॅकग्राऊंड तुमचं पक्का असतं. तुम्हाला मेडिकल नॉलेज असतं, ॲनाटॉमी, HAPचं तुम्हाला पर्टिक्युलर नॉलेज असतं आणि तुम्हाला डिसीज डायग्नोसिसचं जे ट्रीटमेंट्स कसे घेतात आणि जे कोणकोणते मेडिसिन्स आपण यूज करतो डिसीजसाठी त्याचं ऑलरेडी तुम्हाला नॉलेज असतं. त्यामुळं तुम्हाला बी फार्मसीतून तुम्ही जर मेडिकल कोडिंगमध्ये जात असाल तर हे खूप इम्पॉर्टंट आहे की तुम्हाला म्हणजेच जर साधं म्हणायला गेलं तर कोणतंही तुम्हाला बॅकग्राऊंड असेल तर तुम्ही मेडिकल कोडिंगमध्ये जॉब करू शकताय. पण तुमचं जर फार्मसी हे मेडिकल कोडिंगचं बॅकग्राऊंड असेल, बी फार्मसी केलेला असेल, तर तुम्हाला फायदा इतका मिळतो की तुम्हाला ऑलरेडी HAP मीन्स ॲनाटॉमी अँड फिजिओलॉजी आणि जे मेडिकल सायन्स जे असतं त्याच्याबद्दल तुम्हाला ऑलरेडी नॉलेज असतं, तर तुम्हाला जास्त फायद्याचं ठरेल. हा झाला इलिजिबिलिटी क्रायटेरिया. तर दुसरी गोष्ट म्हणजे आहे स्किल्स. तर तुम्हाला स्किल्समध्ये गुड कम्युनिकेशन्स इन इंग्लिश ते हवं, म्हणजे बेसिक इंग्लिशचं नॉलेज असलं पाहिजे. अँड सेकंड वन मेडिकल टर्मिनॉलॉजी, जे हायपरटेन्शन, डायबिटीज, जे त्याचे मेडिकल टर्मिनॉलॉजीज मीन्स त्याचे डेफिनेशन्स आहात त्याचे बेसिक नॉलेज असलं पाहिजे. जे लोकांनी बी फार्मसी केलं आहे त्यांचं हे बेसिक पूर्णपणे क्लिअर असणार आहेत, कारण की त्यांचा जो पोर्शन आहे शिकवण्याचा तोच असतो. आणि थर्ड वन म्हणजे ह्युमन ॲनाटॉमी फिजिओलॉजी, म्हणजे आपल्या बॉडीचे पूर्ण पार्ट्स कोणकोणते आहेत, त्याची नावं आणि कोणकोणते त्याच्यापासून डिसीज होतात, हे बेसिक नॉलेज असलं पाहिजे. तेही बी फार्मसीमध्ये ऑलरेडी शिकवलेलं असतं, तर हे त्या स्टुडंटसाठी खूप फायद्याचं असेल. अँड फोर्थ वन मीन्स तुम्हाला गाईडलाईन शिकण्याची, ICD गाईडलाईन शिकण्याची तयारी पाहिजे. ते तुम्ही जॉब लागल्यानंतर कंपनी करून घेते, अदरवाईज तुम्ही बाहेरूनही तुम्ही त्याचे क्लासेस लावू शकता. खूप लोकांचा असा क्वेश्चन असतो की ट्रेनिंग आवश्यक आहे का? तर हो, माझं पर्सनली असं म्हणणं आहे की ट्रेनिंग खरंच आवश्यक आहे. ट्रेनिंग आवश्यक असेल तर तुम्हाला इंटरव्ह्यू क्रॅक करण्यास मदत मिळते आणि तुमच्याकडे एक ॲडिशनल सर्टिफिकेशन असतं, जसं CPC, CIC, CRC ह्याचं तुम्हाला ऑलरेडी नॉलेज असतं, सर्टिफिकेशन असतं. त्यामुळे तुम्हाला एंट्री लेवलवर जॉब, तुम्हाला जास्त सॅलरी देणारे जॉब तुम्हाला मिळू शकतात. पण असं नाही आहे की तुम्हाला CP सर्टिफिकेशन नाही आहे आणि ट्रेनिंग नाही आहे तरी पण तुम्हाला जॉब नाही मिळणार. तर बिलकुल हे रॉंग आहे. तुम्हाला बिलकुल जॉब मिळणार. जर काही कंपन्या जसे ॲडव्हान्टमेड, ऑप्टम किंवा गेप्स या कंपन्यासुद्धा एंट्री लेवलवर जॉब देतात, जे बी फार्मसी स्टुडंट आलेले आहेत विदाऊट ट्रेनिंग मीन्स विदाऊट सर्टिफिकेशन घेता
ते फक्त त्यांचं बॅकग्राऊंड बी फार्मसी आहे आणि त्यांच्याकडं स्किल्स आहेत, इलिजिबिलिटी क्रायटेरिया त्यांचं ऑलरेडी मेट करता आहेत, तर त्यांना एंट्री लेवलवर जॉब त्यांना मिळतो. तर असं बिलकुल समजू नका की तुम्हाला CPC करणं गरजेचं आहे तरच तुम्हाला जॉब मिळेल, तर तुम्हाला जॉब नाही मिळणार CPC नसेल तर. हा तुम्ही भ्रम प्रत्येक स्टुडंटनी मनातून काढून टाका. पण हां, इतकं खरं आहे की ट्रेनिंग घेतल्यानंतर किंवा सर्टिफिकेशन घेतल्यानंतर तुम्हाला जॉब मिळण्यासाठी जे पाथ्स असतात ते खूप साऱ्या कंपन्यांसाठी ओपन होतात. पण विदाऊट ट्रेनिंग पण तुम्हाला जॉब हा मिळू शकतो. तर स्टुडंटचा हा विचारलेला महत्त्वाचा आणि सगळ्यात इम्पॉर्टंट क्वेश्चन म्हणजे सॅलरी किती मिळते. तर बरोबर आहेत, आपण सॅलरीसाठी जॉब करतो. तर काही कंपन्यांमध्ये एंट्री लेवल जॉबसाठी ज्यांच्याकडे सर्टिफिकेशन नाही आहे पण त्यांचा बी फार्मसी कंप्लीट झाले तर ते न्यू कमर्स डायरेक्टली कंपनीमध्ये जॉब जाण्यासाठी आहेत. तर जर तुम्ही हैदराबाद, पुणे, बँगलोर या ठिकाणी जर जॉब शोधत असाल, सर्च करत असाल, तर त्यासाठी तुम्हाला फ्रेशरसाठी जी सॅलरी असते ती असते 15 to 25K, 15,000 ते 25,000पर्यंत तुम्हाला सॅलरी ही मिळते. आणि जर ज्यांचं CPC सर्टिफिकेशन झालं आहे, ज्यांचं ट्रेनिंग कंप्लीट झालं आहे, त्यांच्यासाठी सॅलरी थोडी जास्त असते, ती 20 to 30K म्हणजेच 20,000 ते 30,000मध्ये. ती कधी कधी 35,000पर्यंत पण जाऊ शकते ॲज पर गुड कॅन्डिडेट. तर ग्रोथ मेडिकल कोडिंगमध्ये खूप फास्ट होते, कारण हे हेल्थ इंडस्ट्री आहे, मेडिकल फील्ड आहे, तर हे कधी पण एक्सपांडच होत राहतात. आता राहिला क्वेश्चन जॉब कसा मिळेल आणि तो आपण कुठे सर्च केला पाहिजे. तर त्यासाठी तुम्हाला लिंक्डइनवर तुमची प्रोफाईल क्रिएट केली पाहिजे. त्यासाठी प्रोफाईलवर तुमची प्रॉपर तुम्ही रिझ्युमे बनवा, तुमचा क्युरिक्युलम ॲक्टिव्हिटी जे तुमचे CV आहे तो प्रॉपर रिझ्युमे तुम्ही तयार करा, तो तुम्ही अपलोड करा लिंक्डइनवर. तसेच तुम्ही इंडीडवर, परत Naukri.com हे जे जॉब सर्चिंग करण्याचे वेबसाईट्स आहेत त्याच्यावर तुम्ही तुमचे अप्लाय करायला स्टार्ट करा. तुम्ही त्याच्यावर जॉब सर्च करा, तुम्हाला इझिली जॉब मिळून जाईल. कारण की मेडिकल कोडिंगवर प्रत्येक बी फार्मसी कंप्लीट झाल्यानंतर जुलै-ऑगस्टमध्ये कंटिन्यू हे जॉब्स निघत असतात. तर इयरली ट्वाईस ह्या कंपन्या तुम्ही प्रत्येक वेळेला फ्रेशरसाठी अपॉर्च्युनिटी ओपन करतात. तर तुम्ही बिलकुल थांबू नका. बी फार्मसी कंप्लीट झाले आहे तर बिनधास्त तुम्ही मेडिकल कोडिंग या क्षेत्रामध्ये तुम्ही पाऊल टाका. हे खूप मेडिकल ग्रोथ होण्यासाठी खूप महत्त्वाचं आणि इम्पॉर्टंट असं सेक्शन आहे ज्याच्यात तुम्ही तुमचं करिअर घडवू शकता. अशा खूप साऱ्या कंपन्या आहेत ज्याच्यामध्ये तुम्ही ट्राय करू शकताय, सर्च करू शकताय, जॉब अप्लाय करू शकताय. तर आहेत ओमेगा, जसे कंपन्यांचे उदाहरण म्हणजे ओमेगा, कॉग्निझंट, कोरो हेल्थ अँड ॲडव्हान्टमेड, R1RCM. तर अशा कंपन्यांमध्ये तुम्ही जॉब अप्लाय करू शकताय. जर तुम्ही बी फार्मसी झाल्यानंतर कन्फ्यूज असाल तर तुम्हाला कोणते करिअर ऑप्शन निवडायचं आहे, तर त्यासाठी मेडिकल कोडिंग हा बेस्ट ग्रोविंग करिअर ऑप्शन आहे. तर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर प्लीज लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. आणि असेच व्हिडिओ तुम्हाला हवे असतील तर मला कमेंट करा. आणि काही तुमचे क्वेश्चन असतील मेडिकल कोडिंग संदर्भात, जर इंटरव्ह्यू क्रॅक करण्यासाठी कोणती प्रिपरेशन केलं पाहिजे, काय केलं पाहिजे, किंवा क्वेश्चन्स कोणते असतात, त्यासाठी तुम्ही मला कमेंट करा. क्वेश्चन्स तुमचे कमेंटमध्ये टाका, मी ते हर एक क्वेश्चनचा पूर्णपणे रिप्लाय देईन आणि तुम्हाला त्याचे आन्सर देईन. आवडला असेल तर तुम्ही लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. वर तुम्ही तुमच्या मित्रांना देखील शेअर करा. आणि तुमचे काही क्वेश्चन्स असतील तर ते तुम्ही कमेंटमध्ये टाका, मी त्याचा नक्की रिप्लाय देईन. तर अशाच व्हिडिओसाठी मला फॉलो करा. इट्स शिवम टेटार 2.0. थँक्स फॉर वॉचिंग.